मंडळी, मी आहे नेहा राऊत आणि आज मला तुम्हाला बोलायचं आहे की परवाच्या दिवशी मी ॲटोमध्ये जात होती. तर 2-3 बाया अशा चर्चा करत होत्या की बघ ना, आताच्या मुली समजून घेत नाहीत. 4-5 दिवस झाले माझी मुलगी, 1 महिना झाला म्हणत होती, सॉरी 5 दिवस म्हटलं मी, 1 महिना झाला की माझी मुलगी घरी बसलेली आहे. तिचा नवरा तिला त्रास देत आहे, मारत झोडत आहे. तर तिला खूप त्रास होत आहे आणि डिवोर्सची सुद्धा गोष्ट करत आहे ती. तर मला असं वाटते की काही बाह्या अजूनही आहेत आपल्या या, म्हणजे आता नवीन जमान्यात आपण म्हणतो असं की नवीन विचाराच्या आहेत बाह्या, पण जुने विचाराच्या सुद्धा आहेत अजून. तर मला खूप वाईट वाटलं की आताच्या जर पिढी जर अशीच विचार करत असेल, आताची पिढीसुद्धा, तर आमचं काय होईल मुलींचं. तर कारण की आपले आईबाबाच आपल्याला सपोर्ट करत नाही तर कुठे जाणार आहे मुलगी. आणि स्वतःचं घर जर आपण घ्यायला गेलो तर कमी नाही आहे, म्हणजे पैसे कमी नाही लागत. पण मला असं वाटते प्रत्येक मुलीला ड्युटी करायलाच पाहिजे. कारण की अशी कंडिशन जर आली आपल्यावर की आपल्या आईबाबाच्या आपल्याला सहारा घ्यायची गरज पडली ना, तर कधीच पडला नाही पाहिजे, मला तर वाटते. कारण की माझ्या आईचीसुद्धा पर्सनली मी तुम्हाला सांगते की माझ्या आईची परिस्थितीसुद्धा तशीच होती. कारण की माझी आई ड्युटीवर सुद्धा जात होती, तरी पण परिस्थिती तशीच होती. कारण की माझे बाबा ड्रिंक करत होते आणि मारझोड करत होते. मी लहानपणापासून मारझोड बघितलेली आहे. माझ्या बाबांनी 21 वर्ष होईपर्यंत, म्हणजे लग्नाचं 21 वर्ष झाले माझ्या आईबाबांना, तरीहीसुद्धा मारत होते. आखरी माझ्या बाबाची एक दिवस डेथ झाली होती अशाच भांडणामुळे. तर माझ्या बाबांनी मरेपर्यंत माझ्या आईला मारलं आहे, तर तरीही माणूस सुधारला नाही. तर मला प्रत्येक मुलाला हे सांगायचं आहे की मुलींना तुमच्या आईसारखं थोडंफार तरी माना. आपल्या आईबाबाला चुकी झाली तर आपण मारतो का आपल्या आईबाबाला? तर तसंच आपल्या बायकोलासुद्धा मारायचं नाही ना. आपण जर समजून सांगू शकतो, हर गोष्ट मारून तर समजू नाही शकत ना. तर तसं वातावरण बघून आपले लेकरं काय शिकतील. आता मी तसं बिहेवियर बघितलेलं ना, तर मला नाही वाटत की लग्न करायला पाहिजे. आणि काही माझ्या मैत्रिणींचे डिवोर्स झालेले आहेत, तर तिचे आईबाबा समोरून तर सपोर्ट करतातच, पण घरून खूप ताणे देतात. तर मला खूप त्रास होते की बघ ना, त्याच मुलीला एवढा त्रास होते. मला भीती वाटते, जर काही चुकीनं, आता सांगता येत नाही की माझा नवरा कसा निघेल, काय निघणार आहे. कारण की प्रत्येक मुलगा खराब असणार असं मी म्हणणार नाही. पण जर खराब निघाला, मी जर डिवोर्स घ्यायची बारी आली, तर माझ्या आईबाबांना मला वागवतील का, माझा नवरा चांगला निघेल का, असा विचार येतो. तर भीती वाटते आताच्या मुलींना. तर आईबाबा समोरून तर सपोर्ट करतात, पण मागून असे ताणे देतात. तर मला नाही वाटत की लग्न करावं म्हणून. आणि एक्स्ट्रा मॅरिड अफेअरसुद्धा करतात. गरीब कंडिशन असूनसुद्धा एका माझ्या मैत्रिणीने लग्न केलं, तर त्या मुलाचं एक्स्ट्रा मॅरिड अफेअरसुद्धा आहे. गरीब कंडिशन असूनसुद्धा तिने लग्न केलं. ते बघून अरेंज मॅरेजच झालेली आहे. तर तिचं लग्न बघून तर मलाच टेन्शन येते की मी खरं लग्न करावं की नाही करावं. तिचं एवढं सहन करूनसुद्धा एक बाळ झालेलं आहे तिला, तर त्या लेकराचंसुद्धा आपलं खर्च भागत नाही आहे. तरी तिनं लग्न केलं ना, आता तिला काय माहीत पडत आहे की आपल्या नवऱ्याचंसुद्धा एक अफेअर आहे. तर तसं ऐकून मला एकदम हापचक झाले मी की त्या मुलीनं काय करावं. आता डिवोर्स जर घेतला तर घरची कंडिशन एवढी चांगली नाही आहे की ती डिवोर्स घेऊन घरी जाणार. आता तिला म्हटलं की मी ड्युटीवर जा, काहीतरी कर बाई. आता ते सध्या बाळ झाला म्हणून ते जाऊ शकणार नाही, पण 5-6 महिने ती एवढी डिप्रेशनमध्ये गेलेली आहे ना, विचार करता रडते, कधी हसते. तर मला तिच्याकडून विचार करून ना मला खूप टेन्शन येत आहे. खरं सांगते ना, प्रत्येक मुलीनं आपल्या पायावर उभं राहा. आपल्या आईबाबाच्या घरी जाऊ नका. तुम्ही कमवा तर स्वतःचं, भाड्यानं राहा, पण स्वतःचं असल्या पाहिजे. कोणावर बोज बनू नका. तुम्ही स्वतःचं खा आणि स्वतःचंच राहा.